धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामाची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झालं होतं। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4-5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती। अंदाज समितीच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं अनेक शासकीय कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृह येथे दुपारपासूनच पहारा देण्यात आला होता। दरम्यान या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला, मात्र एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं असून स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता। दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहाय्यकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आल्या होत्या आणि याच ठिकाणी कोट्यावधी रुपये शासकीय कार्यालयांमधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्रामगृहाचे 102 रूमचे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्यानंतर त्या रूममध्ये 1,84,84,200 रुपयांची रोकड मिळून आली आहे। पण त्या ठिकाणी 1,84,84,000 रुपये सापडले तर कोणाचे? हे तुमचे नाही तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेव्हा काल यायला सांगायला तुमच्या नावाने बोंबलत होते ना। हा पास तुमच्या पीएच्या नावाने आहे काय? तुमचा पीए 15/5/25 कशाला द्यायला धुळ्यात? 15/5/25 पासून काल 21/5/25 पर्यंत धुळ्यात होता। खरं खुलं करून घ्या, आरडीसी ऑफिस मध्ये जा, फुटेज गोळा करा, रेस्ट हाऊसचं फुटेज गोळा करा, काय तुम्हाला कळेल ना खरं कोण बोलतं खोटं कोण बोलतं काय। आणि कुठली गोष्ट आपल्या हातात चुकीची नाही, मग पैसे आणले कोणी, कशाने आणले आणि रस्त्यावर ठेवायचं काय कारण? मग काय पोलिसांना तुम्ही पाठवलं आधी? तुम्ही जर सरकारमध्ये आहे ना, की त्या अनिल गोटे आमच्यावर खोटा आरोप करतात, जा तुम्ही ताब्यात घ्या। मी तर बसलो तुमच्या बरोबर 4:30 वाजेपर्यंत। काय एक कुत्रा आला का तिथे? कुठे गायब झाले सगळे आमदार 12च्या 12? असं आहे की ते भीक मागून पैसे खाऊन दुसऱ्याच्या विषयावर जगणारा मी नाही। मी जे आहे ते सत्य सांगतो, स्पष्ट सांगतो आणि माझी पहिली वेळ नाही। ज्या वेळेला पंचायत राज कमिटीचा मेंबर होतो त्याही वेळेला असे मी पैसे पकडून दिले होते। पण त्यावेळेला कलेक्टर, SP यांच्या समोर आणि जिल्हा परिषद CO यांच्या समोर बाहेरच्या सर्किट हाऊसवर पैसे पकडून दिले। जवळपास 3 मशीनद्वारे रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते। रात्रभर शासकीय विश्रामगृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अखेर इतके पैसे नेमके कुठून आले, कुठून आणि कोणी दिले याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत। द बेस्ट थिंग टीम धुळे।
मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड. 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा. आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल. कीटकनाशके, बी बियाणे, खते तसेच बॅटरी पंप, एचटीपी पंप, हात पंप, टोकन यंत्र, सायकल कोळपे, ताडपत्री, कडबाकुट्टी, हाऊस पाईप, पेट्रोल पंप, अर्थफोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप, ग्रास कटर, चेनस्वा, वीडर, हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील. आमचा पत्ता 5 नंबर गेट समोर, कृष्णा बँके शेजारी, शनिवार पेठ, मार्केट यार्ड, कराड 415110. संपर्क देशमुख बंधू 8600771123 आणि 9527629625.